दिजे आणि डोळाची उघड. नाथांचा हरिपाठ पाठ झालेला रोजच चालू आहे. त्याच्याने काय झालं? आपलं अंतःकरण शुद्ध झालं, निर्मळ झालं. आणि एखाद्या महात्म्याची भेट झाली आणि त्या शब्दाचा जर अर्थ आपल्याला समजले तर आपल्याला आपलं अंतःकरण निर्मळ झाल्यामुळं फटाफटा काय होतं? डोळा उगवले शब्दाचा अर्थ का? इथून निघले का कोमाशे? डोळे दोन प्रकारचे. एक मासाचा डोळा आहे, एक डोळा कोणता आहे? मासाचा डोळा आहे. त्याला शास्त्रामध्ये चर्मचक्षु म्हणते. चर्म म्हणजे कातड आणि कातड्याचा डोळा. ही माईक तुम्हाला कशाने दिसेल? डोळ्याने. मग ज्याच्याने हे दिसायलं त्याला कातड्याचा डोळा माहिती. बरं का भाऊ? तर थोडंसं आला योग आपला. जरा शिक तुम्ही काय करा, अवधान द्या. बार काय नाही, अवधान द्या. अवधान एकलेने दिजे का सगळ्यांनी दिजे? मग निश्चय सुखाशी पात्र होईल का सर्व सुखाची? निश्चित सुख म्हणलं की त्याला विषय म्हणायचं. बरं का? हा, म्हणजे गोड म्हणायचं नुसतं. आणि सर्व सुख म्हणजे ज्याच्याने गोड झालं त्याला म्हणायचं. कसं नसतं, समजेल का? आता चहा गोड रूप आहे का चहा गोड झालेला आहे? चहा प्यातात का तुम्ही? गोड असतो का आंबट असतो? हो मावशी, का की चहा घेत नाही तुम्ही मामा? घेत्या होय, सुनबाई घेतात का त्या? पण घेत आम्हाला तर जमतच नाही भाई. होय म्हणजे चहा घेतल्या की फडात उचलू वाटत नाही. पहिला काय प्यायचा? चहा. मग काय लावायचं? वारातून आले का ग सगळे चहा कर बरं, लय जीव बोलून गेला. चहा घेतला की मग पुन्हा काय येते? पण गोड चहा का आंबट चहा? गोड. गोड झालेला का गोड असलेला? हा, गोड झालेला आहे चहा. शिरा, हा, पुरणाची पोळी, करंजा, लाडू गोड आहेत का झालेले? जेवढे पदार्थ झाले ते झालेले का पहिलेच आहेत? आणि साखर आणि गुळ झालेलं आहे का पहिलाच आहे? झालेलं आहे नाही. तुम्ही म्हणता ना साखऱ्या हे म्हणजे उसाचा झाला. आणि उसाचा झाला पण गोड उसाचा झाला का कडू? म्हणजे खानदान कशी आहे ती? अहो तुमची भावकी डोंगरे म्हणले की सगळे डोंगरेच का अजून काही दुसरे? भावकीची असेल थोडेफार गरीब पण कोणाची? आम्हाला सुतक पाळावंच लागतं, नाही तर मग बाहेर निघावं लागल. असं आहे का नाही आपलं? होय, एक भावकी म्हणल्यावर मग तसं गोड एकच फक्त त्याला म्हणायचं गुळ किंवा बाकीचे सगळे. म्हणून हरी, मग सांगतो एक गोष्ट, हरी म्हणलं की एकच असेल पाहिजे. एक हरी का दोन हरी? पुन्हा तुम्हाला प्रमाण सांगतो. हरी चौवेदी जाण, 18 पुराण, हरीशी गाती. आणि तो एक हरी, एकच हरी. शिवाच्या मायेची उपाधी लागली की त्याला शिव नाव येतं. आणि अज्ञानाची अविद्येची उपाधी लागली की जीव नाव येतं. समजा ना? दोघं जणच भाऊ असते बरं का? एक बायकोचं ऐकतच नाही. काही काही असं रबिला असतील बरं का, ते पॉवर असतो, धमक असते. एक जणाने काय केलं, मनाने साडी आणली संक्रांतीला. ती म्हणजे अशीच आणली तशीच आणली. काय करायची? घराने काय यांनी काय केली, उचलली दारात टाकली, ती लगेच काढी लावली.
आणली नाही का? जमलं का तिला? जमलं नाही नाही ना. मग दुसऱ्यावर अशी आणली म्हणून का तशी आणली म्हणली का आणली की घाली ना? आणि एक जण गावाला मग तुला कोणची नाही आता आणतो बसून जम तो तिचा ऐकल्याशिवाय कामच करीत नव्हता आणि ह्यो हिचं ऐकतच नव्हतं. कसं कसं एक तिचं मोडीतच नव्हता. दळण आणा का चालत नाही. ते ना पाणी सुटलं ते टाकावरती ह्याच्यामध्ये कशात त्या टाकीमध्ये सोडाबरोबर मला थोडं दुसरं काम लगेच सोडायला ते तिचं मोडीतच नव्हता. आणि मग ते मित्र म्हणले चला आपलं असं करायचं थांबा म्हणले त्याला विचारू नका ते घरी गेल्यावर जाऊ नका म्हणले की ते मग त्याला काय म्हणते माहीत मला चालेल माहिती त्याला काय म्हणते. आपले मराठी शब्द ते मस्त येते. मराठी शब्दासाठी शब्दच नाही कोणते. हा जाऊ द्या त्या बाई मुलाचं काय करायचं त्यांनी थांब म्हणली हे काय करत तसा जीव कसा आहे. अरे तुमचं नाव काय मला माहित नाही बघ. काय नाव? इंद्रजित का? हे नाव इंद्रजित. इंद्राला इंद्रजित आहे ना बरोबर आहे. तुम्ही स्वतःला काय समजेल? नाही नाही इंद्रजित जास्त पांगायचं नाही आपण कारण आधीचं पांगलेलं आहे. संसारात कसं आहे सगळं काय सांगा हे आमनं पागले जमा करण्यातच आम्ही मग तसं इंद्रजित. पण इंद्रजित हे स्वतःला समजायले की बुद्धिमान आहे म्हणतो इंद्रजित. तुम्ही तक्रार केली का तिने म्हणले की तुम्ही मानलं? तिने म्हणलं तुम्ही म्हणजे काय झाले? तुम्हीच का सगळेच? हा हे गंमत आहे. म्हणून एक ध्यानात द्या एकाला तिच्यामुळं त्रास आहे आणि एकाला तिच्यामुळं त्रासच नाही. तिच्यामुळं त्रास नाही त्याला शिव म्हणायचं बरं का. बाई अशी आहे की मालकाला त्रासच देत नाही पण त्याच्या सत्तेने मात्र सगळं केल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हणा माया. आणि ही जी आहे ना ही त्याला त्रास दिल्याशिवाय राहतच नाही. असे गुरुजी सांगत होते मला रंगनाथ महाराज पण आपल्याला ऐकायला तिघ जण भावामध्ये एखादं लग्न झालंच नाही त्याला धाकात ठेवायचं आणि धाकात राहायचा प्रश्नच नाही. कुणाला? ज्याचं लग्न झालं नाही दृष्टांत. एकाचं लग्न झालं बरं का ती बाई त्याला त्रासच देत नाही. ती स्वतःला भाग्यवान समजायची की मला असे मालक भेटले. सगळं काम द्यायचं न सांगता. सांगितल्यावर तर कुणी बी करी पण न सांगता. म्हणून एवढा पसारा त्या मायेने केला पण त्याला काही त्रास. त्याला ईश्वर म्हणायचं. काय म्हणायचं? आणि या देहाला म्हणून बेजार 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 व्हायला त्याला जीव म्हणायचं. आणि ब्रह्माच्या ठिकाणी न कार्य शास्त्रीय भाषा सांगितलं न कार्य न कारण. हा त्याला कार्य नाही तो आणि कोणाचं कारण नाही. आलं पण आपण त्याचे येत कोणाचे? आपण डोंगरे हे आडनाव आलेले. इंग्रजीत हे नाव आलेलं आहे. पुरुष हे कुणाकडे बघून नाव आलं? आता मला सांगा हे डोसक्यावर ठोकी त्याला टोपी म्हणायचं बरोबर आहे. आणि गळ्यात अडकिलं त्याला उपरणं म्हणायचं. खालून नेसणं त्याला धोतर म्हण. मधात अडकिलं त्याला. हे इंग्लिश शब्द आहेत पण आपला मराठी शब्द कोणता माहिती का? हा दोन नाव आहेत दोन मराठी. पुढचं हा पुढचं एव्हा हे प्युअर शब्द आहे. पुढचं
म्हणजे कुडीला लटकिलेलं खुडतं. ही कुडी आहे. शरीर म्हणजे काय? कुडी आहे. आणि त्याच्यावर झाकलं त्याला कुडतं. कुडीला झाकतं ते कुडतं. आणि टोपल्यासारखं डोकं आहे म्हणून फुलं त्याला टोपी. पण आम्हाला कर्म म्हणून आम्ही चोंची काढली. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन काही तर असं वाकडी करते ते हे करू आमच्या त्या परतुडून जाते टोपीहूनच ओळखी ते हे इकडचे हा. आणि पुन्हा ह्याला दुसरं एक नाव आहे आंगडक. हे अंग आणि त्याला आठ दिलेलं आंगडक. हे आंगडक नाव आलं का ते आंगडक आहे. पण नाव कुणाला आलं? वस्त्रालाच नाव आलं का वेगळं? आंगडक नाव कुणाला आलं? कपड्यालाच आलं का कपड्याला सोडून आलं? याला काय नाव आलं? धोतर. धोतर ते नाव कुणाला आलं? धोतर आहे का कपडा कापूस आहे? हा तंतू पाहता वस्त्र न दिसे तैसे ब्रह्मलक्षिता जगची नसे. म्हणून हे सगळं काय हे हरी आहे. कानी जे पेरिले ते डोळा. डोळा म्हणजे ज्ञानरूपी डोळ्यात उगवलं आणि व्यापक भरला तोच हरी. असं साधू संतांनी आपल्याला सोप्या भाषेमध्ये. म्हणून पेरणी चांगली झाली रे रान निर्मळ असलं की त्याच्यामध्ये धान्य. तसा आपला अंतःकरण ह्या सगळ्या साधनाने निर्मळ झालं रे झालं. एखाद्या महात्म्याचे बोल आपल्या कानावर पडले की बरोबर काय होईल ते जशाला तसं उगन का कसं तरी उगन. हा हा म्हणून भजन करा. ठेवलो म्हणून 5 देवता तिकडं 5 पंच इकडं सुद्धा 5 देवता. गुरु शंकराचार्याने जगाच्या उद्धार. त्याला तर नाव नाही रूप नाही निर्गुण निराकार. पण काहीतरी त्याला आकार दिला तुमच्या कल्याणाकरता. म्हणून एक गणपती ही एक देवता. याची माय कोण आहे? लहान पोर लय गाणं घालवत होते मागे 2-3 वर्षाच्या आधी आहे ना. असं गाते गाणं प्रसिद्ध झालं का नाही? नाही पप्पाने गणपती आणला. आमच्या पप्पाने गणपती आणला. कुणाच्या बी नाही बरं का. लहान असतं पोरग आमच्या पप्पानी गणपती आणला. असं मस्त गुणून येऊन आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. कसं लुकू लुकू त्याचं डोळे गेले. आमच्या कृष्णाची पूर्वी खावली अशी होती. हो मी तुम्हाला गाणं म्हणून गाऊ का? आमच्या पप्पाने गणपती शंकर आणि पार्वती पाय करून मांडीवर बसला आणि कसा पाहतो बारीक डोळे लुकू लुकू असं आहे. पण म्हणजे सांगायचे तात्पर्य त्याची माय कोण? त्याचा बाप किती झाले? 3. ही देवता आहे. ही देवता आहे तुमच्या मुक्ततेसाठी. अरे आणि एक जे शेषशाही भगवान शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधार. विश्वाला धारण करणार. विश्वाधारण गगनदर्शन म्हणजे त्याचे 2 अर्थ घ्यायचे. गगन व्यापक आहे तसा तो सुद्धा कसा आहे व्यापक. पुन्हा गगन कसं निळ आहे त्याचं रूप सुद्धा कसं आहे गगन मेघवर्ण.
आकाशासारखा व्यापक आहे ना मेघासारखा त्याचा पुन्हा कसा आहे कमल नयनम योगीर ध्यान. ते योगी लोक त्याचं काय करते वंदे विष्णू भव. कोणतं भव म्हणजे जन्म मरणाचं हरण करणं. विष्णू भव भय हरण. सर्व लोक एक ना सगळ्याचा तो कसा आहे एक आहे सगळ्यातला एक आहे. जसं सगळ्या कपड्यातला दोरा एक आहे सगळ्या घटातली माती एक आहे. असा कोण आहे तो विष्णू. असं त्याचं काय केलेलं आहे. हां चौथा कोणता झाले चार झाले कोणता आहे हां सूर्य. हां ज्याच्याशिवाय पान हालत नाही महाराज. कशापासून आता सूर्य आहे का आता इथं मग माहिती आहे का महाराज तुमच्या जठरामधली जी उष्णता आहे ती जठराची आहे का सूर्याची आहे. तुम्ही आजकाल तुम्ही ते कोणती ऊर्जा आहे ती आता सौर ऊर्जा. सौर म्हणजे सूर्य त्याची ऊर्जा म्हणजे उष्णता. ते काच काय करते दिवसाचे त्याच्यातून काढते आणि आपल्यामध्ये ठेवते आणि तुम्हाला मग रातचं काम. आता हे चमकायले हे सूर्याचंच आहे. तिकडून बघा ते सूर्यासारखं चमक दिसायला. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय ती भरली ऊर्जा काय केली भरली. आता तुम्ही त्याला काय करायले तसं तुमच्या जठरामध्ये ऊर्जा कुणाची आहे रक्त गरम आहे का गार आहे. हां रक्त गरम असलेलं बरं आहे का गार झालेलं बरं आहे. गार झाल्यावर ठेवते का उचलाच म्हणते. आता आपण सगळे जेवण केलेलंच आहे. काही हिरवं खाल्लं काही शिजलेलं खाल्लं पण आता ते तसंच राहिलं का कुकरमध्ये ठेवल्यासारखं पचायलंय. हां हां तुम्हाला माहिती आहे का आमचे महाराज सांगतील बापूराव महाराज उद्या होईल दर्शन आपल्याला सगळ्याला त्याचं. त्या ठिकाणी महाराज म्हणते त्या कुकरामध्ये शिजलेलं आपल्याचा उपयोग आहे. डाळ म्हणा काय ते आजकाल ते ह्याच्यात हिट होतेच बघा ते काहीला माहिती आहे. ते कुकर असतं आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट हे असतं त्याला अशा दिव्या लावलेल्या वाटे असतात. इडली हां त्याला नाही कळायचं यायला लोक कळण शिडली चटणीला इडली सामक लय आजकाल ते शोक झाला खायचा. मग ते कशात शिजलं कुकरमध्ये बरं का. आणि डुकऱ्याला खायचं अन्न कुठं शिजत आहे महाराजमध्ये ह्या कुकरात. आता ते बी आपण डुकऱ्याला खाऊ जाईन घरातच. आपल्या लहानपणी कुठं बाहेर झाल्यावर कोण खात होतं. मग ह्या कुकरामध्ये शिजलेलं आणि त्या कुकरात आपण खायला पण उष्णतेमुळं पचायलं का कशामुळं. दिवसभर आपण सगळे पदार्थ पाहिलं तर कशामुळं म्हणून ती एक देवता आहे. म्हणून मला वाटतं पुराणामध्ये भागवतामध्ये तर तुम्ही वाचतात भागवतामध्ये सूर्याने बऱ्याच जणाला उपदेश केलेला आहे ब्रह्मज्ञानाचा. ही परंपराच आहे तिथून आलेली ज्ञानाची. सूर्याकडून परंपरा आलेली. सूर्य म्हणजे ज्ञान त्याचे दोन रूप एक सगुण आणि एक हां. तर ह्या 5 देवता आहेत ना जगद्गुरू शंकराचार्याने 5 देवाची ह्याची तिकडं हरिद्वारला का तिकडं काय केलेली स्थापना केलेली आहे. याला तुम्ही परमात्मा समजून काय करा. गणपतीला 10 दिवस आपण करतो बरं का पण मुक्त होण्यासाठी करतो का आम्हाला गणपती भेटावं म्हणून करतो नाही. येड्या लागल्यासारखं बोलले. अरे बाबा आम्हाला लेकरू नाही गणपती होऊ दे. अरे सर हां आता विघ्न हरताय का विघ्न वाढीत आहे तो
बघा तुम्ही, सुख करता दुःख हारता, वार्ता विघ्नाशी, वार दुःख तर नको पण दुःखाची असा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? पुन्हा सगळं तुम्हाला माहिती आहे, फक्त आपण ते ध्यानात घेत नाही. मला सांगा, महाभारत कोणी लिहिलं? व्यासन नाही लिहिलं. व्यासाच्या मुखातून निघलंय, व्यासाच्या मुखातून निघलंय, पण लिखाण करणारा कोण आहे? गणपती आहे. सगळ्यात बुद्धिमान कोण आहे? गणपती आहे. सगळ्या गणाचा कोण आहे? तो पती आहे. का पती आहे? हा, गणपती असं ते नाकातून म्हणावं लागते. तर ते गणपती आहे ना, तो लिहिणार आहे महाभारताचं. पण ते म्हणले, गणपती म्हणला मी लिहितो, पण माझी लिखाण बंद नाही पडली पाहिजे. लिखाण बंद पडली की मी उठून जाईल. त्यांनी ही आट घातली. कोणी? हो, लिहितो तुमचं मी शब्दाने शब्द, पण माझी लेखन बंद नाही पडली पाहिजे. ते म्हणले माझी बी एक आठ आहे. व्यास काय म्हणले? माझी बी एक आठ आहे. म्हणले मी जे सांगन ते त्याचा अर्थ तुला कळायशिवाय लिहायचं नाही. कसं कसं? नाही तर आम्ही सांगन तू लिहायची, मी सांग तसं नाही. त्याचा अर्थ तुला कळायला पाहिजे. तुला जर कळाला तर सगळ्याला कळन, बरं का? मग त्यांनी काय करी जाव, असे 10-5 श्लोक सांगायचे नाही, एखादा लय आवड श्लोक टाकायचा. त्याला शास्त्रामध्ये कूट म्हणते. काय? कूटनीती. कूटनीती पाहिजे. हां, तसं कूट म्हणजे लवकर लक्षात. तसं गाथ्यामध्ये सुद्धा अभंग काही काही सोपे येतं आणि काही काही कूट येते समजतच नाही. ते समजून घ्यावं लागतं आपल्याला. तसं त्यांनी काय करायचं, मग ते तिथं थांबायचं आणि त्या अर्थ कळूच तर तोपर्यंत त्यांनी 200-300 श्लोक करून ठेवायचे. कोणी? माझा ही साधारण मूर्ती आहे का? त्याला डबल पॉटे म्हणते, कुठं काही म्हणते. हां, आपण ते लय बुद्धिमान आहे ते. हो, कोण? मग आता त्याने जर एवढं महाभारत लिहिलं तर ते बद्ध असन का मुक्त असन? आणि मुक्त होण्यासाठी जर त्याचं आपण भजन केलं तर मुक्त होईन का बद्ध होईन? कोण? हां, आणि त्याची माय जी आहे, कोण आहे त्याची माय? आदिमाय शक्ती, पार्वती. बरोबर आहे ना? मग पार्वती ही सगळ्यात पहिला स्रोत आहे. कसं आहे? कोणाला सांगितलं महादेवाने? पार्वतीला सांगितलं. आणि पार्वतीने तिला झोप लागलीमुळं कुणी ऐकलं? हां, मच्छिंद्राने. बरोबर आहे ना? आणि मच्छिंद्राने जवळ ठेवलं का पुन्हा कोणाला सांगितलं? गोरक्षाने जवळ ठेवलं का पुन्हा कोणाला सांगितलं? गहिनीनाथाला. गहिनीनाथाने जवळ ठेवलं का पुन्हा कोणाला सांगितलं? निवृत्तीने जवळ ठेवलं का माऊलीला दिलं. आणि माऊलीने एकाला दिलं का आपल्या सगळ्याला दिलं. कुठं आलं लोन हे? आदिनाथ गुरु. बरोबर आहे ना? हे का आपल्या मनचे. मग तो आदिनाथ मुक्त हे मुक्त करायला. मग त्याचं जर आपण भजन महादेवाचं हे करून घेण्यासाठी केलं तर नाही का तुम्हाला ते हे करायचं? कोण? हां, आणि विष्णूने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने ऋषीला सांगितलं. ऋषीची परंपरा आपल्यापासून आली, दत्तात्रेयापासून आली. तिची परंपरा नाथापासून आली. नाथाने आपल्यासमोर उघडच केलं. म्हणून ह्या 5 देवता ईश्वररूप समजून त्याचं भजन करायला पाहिजे. विठ्ठल. सगळ्यांनी चपला काही मंदिरात आणले नाही. तुम्ही बिगर चपल्याचे काही चपला फुटाचे कुठे ठेवल्या? बाहेर. एक घंटाभर
आपल्या कीर्तनापर्यंत चपला जशा आपण बाहेर ठेवल्या आणि जाताना मग दुसऱ्या चपला घालून जायच्या का आपल्याच तसं घर दार लेकरं बाळ जायचं उपाधी काय तुमचं वैभव असन हे तुमचं इंद्रजीत हे आमची माऊली हे पवन अजून काय काय सगळ्याचं नाव काय मग नाही गुरुजी हे सगळं कुठं ठेवा तुम्ही मावळे हो कुठं ते सोन्याचा डबा तिकडं का इथं हे मोकळं राहू द्या काय राहू द्या कौरक चपला तिकडे व्हायच्या कीर्तन संपू पुन्हा आपल्या कातड्याच्या चपला कोणाच्या कोणाजवळ नाही आपल्या कातडीच्या रमण्याच्या तिकडेच पण खाल्याच्या गाणे मग तसं तिकडचं गेलं मग तिकडे हो तुम्ही पण इथं आता आहे तोपर्यंत मात्र कसे पाहिजे आपण दक्ष पाहिजे म्हणून असं झालं की 5 देवता आपल्याला मुक्त केल्याशिवाय आणि ह्या 5च्या रूपाने 5 आहेत का तू एकच आहे आणि पुन्हा तुम्हाला सांगतो त्या एकाचेच आपण आहे असा तो एक म्हणायला कोण तो एक म्हणायला ते माझेच आहेत हे सगळे एकची अनेक एक आहे एकची अनेक कपडे अनेक द्वारा एक मडके भांडे घागरी तुमचं जे काय म्हणतात रांजणी रांजण डेरा रांजण कुणाला म्हणजे माहिती आहे हालत नाही भला असा मांडी घालून बसलेला कोण किती घागरी बसतात 10-12 घागरी बसतात त्याच्या बाजूला पाठ ठेवून त्याच्यावर फुली काय रांजणीमध्ये किती घागरी बसतात 2, 3, 4 बरोबर रांजण त्याची बायको रांजणी आणि डेरा त्याच्यामध्ये 2 घागरी बसतात काय त्याची बायको घागर असं नाही तिला काय म्हणते घागर तो डेरा आणि त्या डेऱ्याच्यामध्ये ही कळशी कळसा आपल्या त्या ह्याला कुत्राला आणि कळसा बापाचं जर करायचं असलं तर करा म्हणते करा आमच्यात कळसा म्हणजे करा म्हणते आणि ती माईची असेल तर केळी आणि कळशी म्हणतो थोडी भाषेत फरक आहे पण केळी तरी मातीची हे म्हणलं तरी डेरा म्हणलं तरी रांजण म्हणलं तरी अलग अलग माती का नाही माती नाम आणि रूप आता असं घ्या नाम डेरा घागर कळशी अजून ते बोळक ते कोणत्या ते सणाला ते दूध दिवाळीला हा कशात ह्याच्यात ते नाही ते बोळख्या आणि घागरी ठेवलेली झाकणी पण ती माझा हे एवढे पदार्थ आहेत का त्या रूपाने एक मातीचे हा कशात फरक झाला नावात आणि रूपात असण्यामध्ये फरक मला शास्त्रामध्ये काय म्हणतात माहिती आहे का अष्टी भाती प्रिय ऐसे पदे भाती प्रिय ऐशे पदे एका जनार्दनी अस्ति म्हणजे असणं भाती म्हणजे त्याचं ज्ञान आणि प्रिय म्हणजे आवडणं आनंद सत चित आणि नाव आणि रूप झाले 5
बरोबर. याचं नाव इंद्रजित. त्याला नाव म्हण हे ज्ञानेश्वर महाराज माऊली. बरोबर ना. याला काय म्हणायचं नाव. आणि गोर सावळं सुंदर कुरूप. आता हे पहा नाही गोर का सावळं बघा काळं काळं सगळे जण बघायचे. काळं नाही सावळं म्हणतात. सगळे याच्याकडे बघायचं. आमच्या मृदंग वाजायचं सावळं आहे रे. अंधारात गोरं सारखं दिसायचं. आणि गोर आता गोर सावळं दांडग ते वाजायचे. त्यातून मासे पण अजून उतरलंच नाही काही. बरोबर आहे. कसं मस्त गुरुजी हा हा बघा तुम्ही. बघा आमचं जेवता जेवता महाराज म्हणजे चातुर्मास एकच दिवस म्हणजे बरोबर बाबा. म्हणजे याला जाड म्हणायचं. बरोबर आहे. त्याला काय म्हणायचं जाड म्हणायचं. हे इकडे बघा बरं कसं आहे. हा ते डोकं हे डोकं बघा तुम्ही. म्हणजे हे ह्याला म्हणायचं पातळ आणि त्याला काय म्हणायचं जाड. आणि ह्यो आमचा पोरगा कसा आहे ऊस. हा हे ऊस. आणि हे पहा बरं काय म्हणजे उंच लहान हे आकार आहे. कसा आहे आकार म्हणजे रूप. आणि त्याला ओळख पटण्यात ठेवलेलं हे माऊली येतं, हे इंद्रजित आहे, हे भाऊसाहेब आहे, रावसाहेब आहे. हे काय येतं थोडं शांत डोकं ठेवा. तर आपल्याला असलं तर वरी बर्फ ठेवा. आपण म्हणतो जरा शांत व्हा. इतकं गरम होऊ नका. थोडं काय व्हा. मग शांत झाल्यावर विचार येते का गरमीत शांत झाल्यावर विचार. हां मग तसं इकडं सुद्धा काय व्हा तुम्ही शांत व्हा. आणि शांत होऊन विचार करा. आणि नाही विचार करला तर ज्याला माहिती झालं त्याला फोन करा ना. पण गप्प बसू नका ना गुरुजी. काय करू नका थांबू नका. कारण सांगता येत नाही कधी झटका बसत. आणि काम तर अधुरं राहिलं नाही पाहिजे भाऊ. तो तुमच्याकडे वाट पाहिला. वाट पाहे उभा. कोणी भेटीची कशी भेट घेईल त्याची स्वरूपाच्या पेक्षा स्वरूपाने. आम्ही तर दरवेळेस भोगी आलो. दर साल भेटायला पण पुन्हा घरी इथं त्या खाट्यात ते पुन्हा. अरे भेटीचा म्हणजे तो सच्चिता आनंदचा आहे. त्याचे आपण असल्यामुळं आपण बी गप्प ते बरं मजा आहे. महाराज म्हणते कळालं तर मजा आहे. इंग्रजी कळालं तर मजा येते. आणि नाही कळालं तर सजा आहे का. पहिली तर सजा आहेच ना. चालूच आहे. ना आता सज येते का मजेत येते. काही खरं नाही काही खरं नाही काही खरं नाही. तोंडातून निघाल्यावर होय शेटजी. हा सध्या चालू हा सध्या चालू. सजा चालू आहे. आणि माझा म्हणल्यावर तुम्ही आनंदाच्या डोही एक सांगतो बरं का. सगळे कान टोकून आहे का. दुःखात दुःख भयानक जरी आलं महाराज सांगते आमचं बापूराव महाराज. दुःखात टोकाचं जरी दुःख जीवनात आलं तरी ते असं वाटलं पाहिजे की ते मी नाही. हे माझं. बरं मी काम नाही ते असे भूक लायची विसव लागली पाहिजे. देह मी नसरे मोरला उरे विठ्ठल. ते पाठ झालेला मग सगळं प्रमाणाच्या छत्री लागलेली पाठ झालेली. पण तुम्ही काय करा उकल करून घ्यायचा. म्हणजे त्याचा अर्थ असा घ्यायचा बरं का. दुःख टोकाचं असू द्या सगळे ऐकून घ्या. आणि येतं जीवनात टोकाचं दुःख येतं. इतकं अनुकूल असतं इतकं एका क्षणात प्रतिकूल होतं. काय म्हणायचं मग एवढं जर दुःख असलं तर आपण दुःख आहेत का. कशाहून सांगा बरं कशाहून. अरे दुःख दुःख म्हणायला दुःख आहे का. दुःख म्हणायला मी दुःखी आहे. आपण मानलं म्हणून दुःख. अरे ती पोरगी म्हणायची का मी नवरदेव आहे. मग पोरगी नवरदेव का तुम्ही नवरदेव लग्न झालं.
पुन्हा सांगू तुम्हाला म्हणजे गंमत आहे बघा. नवरदेव ती म्हणायली का नवरदेव तुम्ही म्हणायले? मग ती म्हणायची. तुमचं लग्न झालं ना, व्हायचं आहे, मला माहीत नाही बघ झालं का नाही. अम्मा नाना काय इथं काम काय नाही संतांच्या दरबारात डॉक्टर पैसे आपण चोरून ठेवा का? दुखणं का सांगावा? सांगावं. सांगितलं इलाज होईल का? नाही सांगितलं तसं संतांच्या दरबारामध्ये हां चला नवरदेव नाव लग्न झालं येतं का नाही? हा मग ती नवरी म्हणते मी नवरदेव का ह्यो म्हणतो मी नवरदेव? मग याचा ह्यो नवरदेव का तिचा ह्यो नवरदेव? कशी मजा आहे का नाही? खरं सांगा होय तुमचं तर झालेलं त्याचं काही वादच नाही होय. म्हणजे आमच्या बहिणीचं तुम्ही कोण येतं? नवरदेव. मग तुम्ही नवरदेव पण तिचा नवरदेव का तुमचा नवरदेव? हा नाही मग तिच्यामुळं नवरदेव आहे ना बरोबर. तुम्ही नवरदेव कवा? ती जीवनात मग ती माझा नवरदेव म्हणते का तुम्ही म्हणतात मी माझा नवरदेव आहे? हां ती म्हणजे माझा नवरदेव आहे. खरं आहे ते. तुमच्याजवळ ठेवला नवरदेव पण आहे का तुमच्याकडे नवरदेव पण आहे? ठेवला. हां बरोबर आहे. आणि ती निघून गेल्याच्या नंतर ती घेऊन जाते नवरदेव का ह्यो नवरदेवच असतो? तुमच्या सावरगावामध्ये कसं मला काय माहिती होय. आता मला सांगा तुम्ही ती जर जीवनातून निघून गेली ती ह्याला नवरदेव म्हणते का काय म्हणते मला काय माहिती नाही. काय म्हणते तुम्हाला पक्का माहिती नाव येते म्हणजे ती असल्यावर बी नाव येते कोण आणि ती नसल्यावर बी. मग हे नाव असलेलं मी का नाव नसलेलं मी? नसलेलं. कमी नाही हो माऊली. मग नवरदेव मी ती आलो आणि नवरदेव मी नाही ती गेल्यावर. मग ती गेली तरी नवरदेव घेऊन गेली का याला घेऊन गेली? नवरदेव नाव घेऊन म्हणजे याच्या हसण्याला नाव घेऊन नाव घेऊन नाव त्याला काय घेऊन फरक नाही. तिचं होतं. मग तुम्ही त्याला जाणणारे आहेत का तुम्ही नवरदेव? जाणणार आहे. नवरदेव समजावे रडतान का नवरदेव आला म्हणून समजता? नवरदेव जर आलेली कल्पना आहे म्हणल्यावर रडायचं ना हसायचं काही? माझं झाली ना राव लक्ष द्यायला का जरा हे चातुर्मासाचं फल आहे. नाही तर आमचा चातुर्मास हा पडत नसतो बरं का. मग अहंकार आहे तो. अहंकार काय करा फेकून द्या आणि त्याचं काय करून घ्या तात्पर्य ध्यानात घ्या. महाराजांनी खूप सोपे सांगितलेले आपल्या सगळ्याला. अरे जे येत असते बरं का बालपण आलं होतं का तुम्हाला बालपण होतं का? आलं होतं आलं होतं आलं होतं म्हणून गेलं का गेलं होतं म्हणून गेलं? आलं होतं म्हणून गेलं. हां आता ह्या सप्त्यामध्ये उद्याच्या कार्यक्रमाला येतील का नाही गायक मंडळी कोणी कोणी येतील का नाही? हां येतील ना. आणि कार्यक्रम झाला जेवण खाऊन झाले की आम्ही सुद्धा इथं आलेलोच आहेत ना. उद्या आलो म्हणून का नाही आलो म्हणून बालपण कम गेलं शाबास हो का. म्हातारपण आपले तरुण पण आहे का बाजूला ठेवलेलं? अरे काढून ठेवलं का गेलं कम गेलं? पण आलं होतं ते त्याला कळलं का? आणि गेलं तर त्याला कळलं का? मग कुणाला कळालं? ज्याला कळलं तो आला का गेला? मग राव हे येऊ गेलं किती बी म्हातार पण मग म्हातारा मी हे म्हणून दुःख आहे का म्हातारा आलं म्हणून दुःख आहे? आलं म्हणून दुःख. नाही मी म्हातारा मी म्हणणं म्हणून दुःख आहे. हा बालपण कुणाला आलं? द्या आपल्याला नाही आलं. द्या. तुम्हाला ह्याला पण तुम्ही असल्यावर आलं का तुम्ही नसल्यावर आलं? म्हणून सांगू तुम्हाला पवन जीव असल्यावर हे बदलत का जीव नसल्यावर बदलत? हा? जीव जीव असल्यावर बदलत का जीव नसल्यावर सडत?
डायरेक्ट सडत मड जर नाही लवकर नेलं तर काय होतं सडत सडत आहे. हा. अजून तुम्ही पहा स्वयंपाक तशाला तसा ठेवला तर सकाळी हीट होतो का तसा होतो आणि जेवण केलेला स्वयंपाक हीट होतो का ते कारणीलाच लागतो का मग तुम्ही येत म्हणून शरीराला आहे ना वैसा भेद ज्ञानशक्ती गोळी वैसा भेद अनेक शरीर तरी एक. या मुलाला तुम्ही बालकच म्हणणार त्याच्याकडे बघा. हां तुला काय म्हणणार आहे तुला बालक म्हणणार का तरुण करणा भांड बोरगा हे म्हणणार का नाही. आणि हे आमच्या काकाला बघा कसे वाकून बसते. हे म्हातारे लग्नामध्ये असं बसलं असून का कसं राईट. ते गुरुजी सांगत होते म्हणत महाराज सांगते की ते घोरातीला ते बसतो तू घोड्यावर बसतो तू नवरतो हा असा फुकवतो का नाही. त्याला वाटतं आता आकाश इतकंच राहिलं इतकं लग्नातच फक्त असा आणि लग्न झालं की वाचलाच काही करायला. पण हे शरीराच्या वयाच्या संबंधाने इतकं कसं येतं आणि हे ज्याला कळायले पैसा भेद तरी अनेक शरीर तरी तसं आपल्याला शरीर अनेक भेटले पण आपण त्याचं कारण आहे आपण कुणाचे येतं म्हणून ह्या नामरूपात्मक जे जगत आहे आपला मुद्दा सांगायचा ते नामरूपात्मक कुठं आहे म्हणून बरं का नाम शास्त्रीय भाषेत जर बोलायचं तर नाम आणि रूपामध्ये वैचित्र्य आहे. त्याला शास्त्रीय भाषेत व्यभिचार म्हणते. काय म्हणजे जे एका ठिकाणी नसणं त्याला काय म्हणायचं हां आणि जे एकाच ठिकाणी एकच आहे त्याला म्हणजे अव्यभिचार. म्हणून हे नाव आता तुमचं नाव लिहिलं याचं नाव माऊल याचं नाव पवन तुमचं नाव दादा म्हणजे आहे वैचित्र्य आहे का कसं रूपामध्ये सुद्धा अहो तुमच्या अंगुठ्याच्या रेषामध्ये वैचित्र्य आहे म्हणून तुम्हाला बँकेमध्ये निश्चित सही करावं लागली का हे बी द्यावं लागले त्याला काय म्हणते आमच्या नाही रे थंब हा थंब दिलं का नाही. कोणा आता दुसरा शोध निघला तिथं ते हे असते कॅमेरा असतो हँग हो त्याच्यातून आवाज निघतो म्हणजे तुमच्या डोळ्यात सुद्धा रेषा येतात. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आधार कार्ड काढलं नाही मला आधार कार्ड काढताना ते म्हणले हे बी चिपका ह्याच्यात मुंडकं घाला आणि वासवा डोळे मग त्या डोळ्यामध्ये सुद्धा काय येतं तुमच्या डोळ्यातल्या रेषा याच्यासारख्या नाही तर यायच्या डोळ्यासारख्या सगळ्यातल्या डोळ्यातल्या रेषा वेगळ्या सगळ्या अंगुठ्याच्या रेषा वेगळ्या येतात सगळ्यांचे हे सुद्धा कसं आहे वेगळं हे वैचित्र्य हे का एक आहे विचार म्हणा. आणि असतं तुम्ही आहेत का नाही आहेत का तुम्ही आहेत का आत्ता इथं आहेत का नाही तुम्ही हो तुम्ही आहेत का तुम्ही हो मावले हो घरी का इथं आता का ह्याला जालन्याला तर चांगलं झालं आत्ता इथं सगळे म्हणतात आहे ह्याला म्हणायचं असती बरं कधी नसती आता आळंदीला गेल्यावर नसती का असती पण कुठं इथं तिथं असती नसती आणि जे सतत असती समजायला का थोडं त्याला गाबीराव गात जा आणि हे चांगलं प्रेम मागत जा प्रेम मागा
गात जागा गात जागा गात रडत जा का गात जा आणि काय मागा कोणचं प्रेम ज्ञान रूप प्रेम ऐक्य रूपी प्रेम निर्मळ प्रेम काय करा कोणचं आपण सगळे आहोत ना पण आता कुणी तरुण आहे कोणी काळ आहे कुणी सुंदर आहे कुणी कुरूप आहे कुणी गरीब आहे कुणी श्रीमंत आहे. याच्यात काय आहे पण आहे मध्ये आता तुम्ही गायक मंडळी आहेत हे श्रोते मंडळी आहेत हे महिला मंडळ आहे पण आहे एक जण आहे ना तुम्ही आहेत का नाही बरं आता असं आहे असं ज्ञान नाही का मी आहे असं काय नाही ज्ञान नाही का ज्ञान आहे का नाही काय म्हणून मी आहे म्हणून आहे. दोन तर बसले का सगळ्या सारखे बसले का अलग अलग सगळ्यात सारखे. तुम्ही आहेत असं तुम्हाला काय आहे तुम्ही आहेत असं तुम्हाला काय आहे तुम्ही आहेत असं तुम्हाला काय आहे म्हणजे दोन्हीमध्ये व्यभिचार आहे का सारखेपण आहे हे तिसरं विभाग तुम्ही आहेत आणि मी आहे असं मला आणि आता मला जास्त आवडतो का मला दुसरी आवडतो मीच मला नाही तुम्हाला दुसरे जास्त आवडते का तुम्ही जास्त आवडते बरं तुमचंच तुम्हाला आवडतात का दुसऱ्यामुळे तुम्हाला आवडतात जरा उजळलं उजळ ये तो उजळलेलं ये लिहिता अंतरात चापणं उजळलं तर उजळ हे शब्दामध्ये काय होतो की शब्द हे जसं उजळ आहे ना तर शब्दाचा सुद्धा काय आहे हां आणि संतांचे शब्द आहेत आपल्या घरचेदारचे बरोबर आहे ना तुला वाटतं तुम्ही आहे ये निष्ठ आहे का आहेचं ज्ञान बी आहे हा निष्ठच आहे का तुला तू आवडतो पैसे कुणाला आवडते पैशाला नाही तू एकल्याच बोला तुला कळालं की ह्याला सुद्धा आमच्या लक्ष्म्या एवढं मोठं भोगून आता भंडारा करायचं म्हणलं एवढं मोठं भंडू फुलं आहे पंगत द्यायची म्हणलं मग ही लक्ष्मी मग तुम्ही एकच भात पाहता का मुठभर भात दाबून पाहता हां एक सीता एक तुकाराम महाराज वचन एक सीता कळे भात नाही घाटावे लागत असं दाबून पाहता चांगलं पोटापासून जर बोट गेलं दबलं तर भात शिजला आणि थोडा पोटात निभार राहिला तर मग काय म्हणते त्या चुलीतला इस्तू काढा आणि त्याच्यावर हे भोगून झाकून ठेवा म्हणजे मवादी राहिलेला भात सगळा का एकशीतच तसं तुम्हाला कळालं की तुमचं सगळं सारखंच आहे पण परमार्थात सगळ्याचं एक असते आणि संसारात नामरूपात सगळ्याचं विचित्र असते आणि ते कल्पित असते खोटं असतं असं लक्षात आलं लक्षात असणं त्याला म्हणायचं आस्ती कळणं त्याला म्हणायचं भाती आणि आवडणं त्याला म्हणायचं प्रिय की झाले आस्ती भाती प्रिय आणि ते ओळख पटण्याकरता ठेवलेलं नाव त्याला काय म्हणायचं नाम आणि ज्या आकाराला नाव ठेवलं त्याला काय म्हणायचं हे इंद्रजित हे नाव आहे का रूप आहे तुमचं काय नाव आहे
विठ्ठल का हे नाव आहे का रूप आहे? पण त्याला रूप कोणतं आहे? विठ्ठल कोणता? घेऊ कॅमेरा ठेवलेला का हातात घडी बांधलेला? म्हणजे नाम आणि रूप हे कुठं आहे आणि कुठं, आणि आस्ती भाती प्रिय सगळ्यामध्ये समान. विठ्ठल